राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात पिंपळगाव बसवंत तसेच राहुरी येथील आजचे म्हणजे दिनांक 26 मे 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर मित्रांनो, आज पिंपळगाव बसवंत तसेच राहुरी येथे कांद्याच्या दरामध्ये सुधारणा ही झालेली आहे. तर कोणत्या मार्केटमध्ये आज किती रुपयांची सुधारणा झालेली आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथून. मित्रांनो, पिंपळगाव बसवंत येथे आज 1033 वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रामध्ये झाला. 800 रुपयापासून 2190 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज कांदे विकले. सरासरी कांदा 1450 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर गोल्टी 300 रुपयापासून 952 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 600 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गोल्टीला बाजारभाव मिळालेले आहेत. मित्रांनो, पिंपळगाव बसवंत येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये किलो मागे 2 ते 2.5 रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे. मित्रांनो, मी कालच व्हिडिओ टाकला होता की नाफेडचा कांदा खरेदी दर हा काल वाढलेला आहे. आजपासून नाफेडच्या कांदा खरेदीचा दर हा वाढलेला आहे. त्याची बातमी आपण काल संध्याकाळी ही टाकलेली होती. मित्रांनो, 1580 रुपये क्विंटलपर्यंत दर हा नाफेडचा खरेदी दर झालेला आहे आणि त्याचेच पडसाद बाजारावर पडलेले आपल्याला दिसून येत आहे. आज आपण पाहिलं की सोलापूर येथे कांद्याचे बाजारभाव सुधारलेले आपल्याला दिसून आले. हैदराबाद येथे कांद्याचे भाव सुधारलेले आहेत आणि लासलगाव येथे थोडीशी सुधारणा आहे. पिंपळगाव बसवंत येथे चांगली सुधारणा झालेली आहे. तर मित्रांनो, इकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी येथे 17,000 गोण्यांची आवक आज होती. यामध्ये 7,216 गोण्या 1 नंबर प्रतीच्या 1,005 रुपयापासून 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. तर नंबर 2 प्रतीच्या 7,595 गोण्या 505 रुपयापासून 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. नंबर 3 प्रतीच्या 2,127 गोण्या 100 रुपयापासून 500 रुपये क्विंटलपर्यंत विकल्या. गोल्टी 100 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर 11 कांदा गोण्यांना 1,700 रुपये क्विंटलला आज राहुरी येथे बाजारभाव मिळालेला आहे. मित्रांनो, राहुरी येथे किलोमागे 1 रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे. एकूणच आपण सर्वच बाजार समित्यामध्ये पाहिलं तर थोडीशी सुधारणा आपल्याला कांद्याच्या भावामध्ये आज झालेली दिसून येत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.